गेले 5-6 दिवस सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही अतिवृष्टीचा फटका बसू लागलाय। लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे व्यवस्था विस्कळीत झाली आहे। त्या पाठोपाठ आता एसटी सेवाही विस्कळीत झाली आहे। यातून कोल्हापूर एसटी विभागाअंतर्गत जिल्ह्यातील 17 मार्ग बंद करण्यात आले असून एसटीच्या 688 फेऱ्या रद्द झाल्या। त्यामुळे विभागाला 25 लाख रुपये उत्पन्नावर पाणी सोडावे लागले। कोल्हापूर जिल्हा हा नद्या, तलाव, धरण प्रकल्प यामुळे पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो। दरवर्षी पावसाळ्यात सर्वच नद्यांना पूर येऊन त्याचं पाणी रस्ते आणि महामार्गावर पसरतं। आत्ताही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे। गेले 5-6 दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही अतिवृष्टीचा फटका बसू लागलाय। लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे व्यवस्था विस्कळीत झाली आहे। त्या पाठोपाठ आता एसटी सेवाही विस्कळीत झाली आहे। यातून कोल्हापूर एसटी विभागाअंतर्गत जिल्ह्यातील 17 मार्ग बंद झाले असून 688 फेऱ्या रद्द झाल्या। यातून सुमारे 60,000 किलोमीटरची एसटीची धाव थांबली। परिणामी विभागाला 25 लाख रुपये उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय, अशी माहिती विभाग नियंत्रक वृषाली भोसले यांनी दिली। आपल्या जिल्ह्यातल्या जवळजवळ 600 ते 700 फेऱ्या आपल्या बंद आहेत आणि 17 मार्ग बंद आहेत, परंतु आपण प्रवाशांसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून आपण प्रवासी वाहतूक करत आहोत। तरी प्रवाशांनी त्या मार्गांचा अवलंब करून प्रवास करण्यात यावा। तसेच आपल्या महामंडळाचे बघितले तर 40,000 किलोमीटर माझ्या ह्या मुसळधार पावसामुळे रद्द झालेले आहेत आणि 20 लाख पर्यंतचं उत्पन्न आमचं बुडालेलं आहे। रस्ते आणि महामार्गावर आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये एसटी बस घालण्याचं धाडस करून स्वतःसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं वर्तन करू नये, अशा सूचनाही चालक वाहकांना विभाग नियंत्रक वृषाली भोसले यांनी दिल्या आहेत।